अहिल्यानगर शहरातील चितळे रोड ते चित्रा टॉकीज ते लक्ष्मी कारंजा ते पटवर्धन चौक या मध्य शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांसह अन्य संलग्न कामे रखडल्यामुळे नागरिक व्यापारी यांची मोठी गैरसोय होतीये। नागरिकांच्या तक्रारीनंतर ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळे यांनी या कामाची पाहणी करत मनपा आयुक्तांकडे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती। दरम्यान काम जलद गतीने पूर्ण न केल्यास शिवसेनेतर्फे काळे यांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता। याची दखल घेत 4 आठवड्यांच्या आत काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वासन देत आंदोलन न करता सहकार्य करावं असं आवाहन मनपाच्या वतीनं शहर शिवसेनेला करण्यात आलं। त्यामुळे आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात येत असल्याचं कामगार सेनेचे शहर प्रमुख गौरव ढोणे, युवा सेना विधानसभा प्रमुख आनंद राठोड, सुनील भोसले यांनी म्हटलंय। मनपानं दिलेल्या लेखी आश्वासनात म्हटलंय, संबंधित काम प्रगतीपथावर असून संपूर्ण संकल्पना यावर आधारित आहे। त्यामुळे संकल्पनेनुसार येणाऱ्या काटछेदाप्रमाणे येणारी खोली इतकी खोदाई करावी लागतीये, तर संबंधित ठिकाणी जुन्या कालावधीत टाकलेल्या पाण्याच्या लाईन, ड्रेनेज लाईन फुटतायत। पाईपचा पावसाळी नाला देखील टाकला जातोय। संबंधित कामकाज करताना भूमिगत युटिलिटी मोठ्या प्रमाणात तुटलेल्या असल्याने त्यात जोडून देण्याच्या सूचना ठेकेदाराला करण्यात आल्या। ते काम प्रगतीवर आहे। त्याच्याबरोबर लगतच्या कालावधीत मोहरम सणामुळे एकूण लांबीपैकी आनंदी बाजार ते लक्ष्मी कारंजा या रस्त्याचं काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आलं। उर्वरित लांबीची देखील खोदाई आणि मजबूतीकरणाचं काम प्रगतीवर असून 3 दिवसात काँक्रिटीकरणासह सुधारक काम पूर्ण करण्यात येईल। तोपर्यंत आपण कोणतंही आंदोलन न करता महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन मनपा प्रशासनाने शिवसेनेला पत्रातून केलंय। तर मनपानं दिलेल्या लेखी आश्वासनानुसार 4 आठवड्यांच्या आत संबंधित रस्त्याशी निगडीत सर्व कामे पूर्ण करत नागरिकांसाठी रस्ता खुला केला नाही तर ठाकरे शिवसेनेच्या वतीनं शहर प्रमुख किरण काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येईल असा इशारा उपजिल्हा प्रमुख रावजी नांगरे पाटील, कामगार नेते विलास उबाळे यांनी दिलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।